घटस्फोटामध्ये पण प्रकार आहेत. एक आहे संमतीने घेण्याचा घटस्फोट आणि एक म्हणजे संमती नसेल तर क्रुएल्टीच्या ग्राउंडवर किंवा डिझर्शनच्या ग्राउंडवर. म्हणजे तर पहिले आपण क्रुएल्टीचं सांगते की एखाद्या महिलांनी पुरुषावर किंवा पुरुषांनी महिलांवर क्रुएल्टी केली असेल, त्यांना त्रास दिला असेल, तर मग आता त्या लग्नामध्ये राहू शकत नसेल, तर जर त्यांचं 1 वर्षाचं सेपरेशन असेल तर ते त्यांच्या ज्युरिस्डिक्शनप्रमाणे न्यायालयात त्यांचा अर्ज देऊ शकतात की घटस्फोट आम्हाला या कारणामुळे अशा प्रकारची क्रुएल्टी झालेली आहे, तर दाखल करू शकतात. ते दाखल केल्यानंतर कोर्ट त्याचं व्हेरिफिकेशन करून अपोजिट पार्टीला समन्स पाठवण्यात येतात त्याची बाजू ऐकण्यासाठी. मग ते आले की पहिल्यांदा त्यांना काउन्सिलिंग होतं की बघा काय डिस्प्यूट असेल तर सॉर्ट आउट करा, नसेल होत मग जर काउन्सिलिंग फसलं म्हणजे काउन्सिलिंगमध्ये काय उत्तर नाही निघालं तर मग त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला ज्याला नोटीस गेलेला आहे त्याला त्याचं म्हणणं दाखल करावं लागतं जो अर्जदारांनी दिलेला आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एव्हिडन्स लीड करावं लागतं. मग दोन्ही पक्षांची सरतपास उलट तपास केला जातो, पुरावे बघितले जातात. मग ते पुरावे झाल्यानंतर मग तो दोन्ही पार्टींच्या वकिलांचं एक आर्ग्युमेंट होतं त्याच्यामध्ये की कसे पुरावे आहेत, काय आहेत, मग त्याच्यातले कुठला पुरावा किती महत्त्व आहे किंवा त्यांच्या उलट तपासात काय निष्पन्न झालं, या पॉईंटवर दोन्ही वकील आर्ग्युमेंट करून कायदेशीर बाबी समजून सांगतात. मग न्यायालय त्याच्यावर जजमेंट देतात.